स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 1 मधील 9वे प्रकरण कार्बनी संयुगे याचा अभ्यास करणार आहोत। संयुगांचे 2 प्रकार आहेत, सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे। अन्नपदार्थ, धागे, कागद, औषधं, लाकूड, इंधन, कपडे, प्लास्टिक, सौंदर्य प्रसाधने इत्यादी या नेहमीच्या वापरातील वस्तू अनेकविध संयुगांच्या बनलेल्या आहेत। या संयुगांमध्ये कार्बन हे प्रमुख मूलद्रव्य आहे। कार्बनची संज्ञा आहे C। कार्बन हे मूलद्रव्य आवर्त सारणीतील 4थ्या गणातील आहे। कार्बनचे इलेक्ट्रॉन संरूपण आहे 2, 4। कार्बनची संयुजा आहे 4। कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे कार्बन 4 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो आणि द्विक पूर्ण करतो, 4 इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो, त्यामुळे त्याचे अष्टक पूर्ण होते। त्याचबरोबर शेवटच्या संयुजा इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे 4 त्याच्यासोबत इतर मूलद्रव्यांसोबत भागीदारीही करू शकतो। यामुळे कार्बन हा आयनिक आणि सहसंयुज संयुगे अशा दोन्ही प्रकारच्या संयुगांची निर्मिती करतो। म्हणून इतर सगळ्या मूलद्रव्यांच्या संयुगांची तुलना केली असता कार्बनच्या संयुगांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात अमर्याद म्हणता येईल, आपल्याला इतकी जास्त आढळून येते। धातू, काच, माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू सोडल्या तर अन्नपदार्थांपासून ते इंधनांपर्यंत अनेकविध वस्तू या सेंद्रिय संयुगांपासून बनलेल्या असतात। सर्व सेंद्रिय संयुगांमधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन होय। सुमारे 200 वर्षांपूर्वी असे मानत की सेंद्रिय संयुगे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सजीवांपासूनच मिळतात, परंतु प्रयोगशाळेत असेंद्रिय संयुगापासून युरिया या सेंद्रिय संयुगांची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुगे अशी सेंद्रिय संयुगांची नवी ओळख तयार झाली। कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुगे असे म्हणतात। मात्र त्याला अपवाद असलेली कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाइड क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत। आता आपण बघणार आहोत कार्बनी संयुगांमधील बंध। आपण मागच्या इयत्तेमध्ये आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात, त्याचबरोबर वितळलेल्या व द्रावण स्थितीत आयनिक संयुगे विद्युतवाहक असतात याचा अभ्यास आपण केलेला आहे। सामान्यतः कार्बनी संयुगांचे उत्कलनांक 300 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते। यावरून लक्षात येते की कार्बनी संयुगांमध्ये आंतररेण्वीय आकर्षण बल क्षीण आहे। सर्वसाधारणपणे बरीच कार्बनी संयुगे विद्युत दुर्वाहक असतात। बहुतांश कार्बनी संयुगांच्या संरचनेमध्ये आयनिक बंधाचा अभाव असतो। याचाच अर्थ असा की कार्बनी संयुगांमधील रासायनिक बंधांमुळे आयनांची निर्मिती होत नाही। आता आपण कार्बन अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण व तयार होणारे सहसंयुज बंध यांच्या संदर्भातील पार्श्वभूमी पाहूया। एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे नजीकच्या राजवायूचे स्थायी असे इलेक्ट्रॉन संरूपण गाठून स्थैर्य प्राप्त करणे। कार्बनच्या संयुजा कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्याने राजवायू संरूपण गाठण्याकरता कार्बनसाठी अनेक पर्यायी मार्ग असू शकतात। त्यातला पहिला मार्ग म्हणजे संयुजा कवचातील एकामागून एक असे 4ही इलेक्ट्रॉन गमावून हेलियम या राजवायूचे संरूपण गाठणे। या पद्धतीमध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉन गमावताना अणूवरील निव्वळ धनप्रभार वाढत जातो, त्यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी अवघड होत जाते। शिवाय या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणाऱ्या C4+ या धन आयनाला राजवायू संरूपण असूनसुद्धा त्याच्या लहान आकारमानावर असलेल्या निव्वळ उच्च प्रभारामुळे तो अस्थायी ठरतो। त्यामुळे कार्बन अणू राजवायू संरूपण गाठण्यासाठी हा मार्ग घेत नाही। दुसरा मार्ग, संयुजा कवचामध्ये एकामागून एक याप्रमाणे
4 इलेक्ट्रॉन स्वीकारून निऑन ह्या राजवायूचे स्थायी संरूपण गाठणे. या पद्धतीमध्ये प्रत्येक नवा इलेक्ट्रॉन स्वीकारताना कार्बन अणूवरील निव्वळ ऋणप्रभार वाढत जातो. यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारताना वाढीव प्रतिकर्षण बलावर मात करण्यासाठी जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी अवघड होत जाते. शिवाय या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणारा C4- हा ऋण आयन हा त्याला राजवायू संरूपण असूनसुद्धा अस्थायी असतो, कारण यात केंद्रकावरील +6 या धनप्रभारासाठी भोवतालच्या 10 इलेक्ट्रॉनांना धरून ठेवणे अवघड जाते. तसेच C4- हा ऋण आयन लहान आकारमानावरील निव्वळ उच्च प्रभारामुळे अस्थायी ठरतो. त्यामुळे राजवायू संरूपण गाठण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग घेत नाही. पुढचा मार्ग संयुजा कवचातील 4ही इलेक्ट्रॉनांचे इतर अणूंच्या 4 संयुजा इलेक्ट्रॉनांबरोबर संधान म्हणजेच शेअरिंग करून निऑनचे संरूपण गाठणे. या पद्धतीमध्ये 2 अणू एकमेकांबरोबर संयुजा इलेक्ट्रॉनांचे संधान करतात म्हणजेच शेअरिंग करतात म्हणजेच भागीदारी करतात. दोन्ही अणूंच्या संयुजा कवचांचे परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये कवचांचे संधान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात. त्यामुळे प्रत्येक अणू राजवायू संरूपण गाठतो व कोणत्याच अणूवर निव्वळ विद्युत प्रभार निर्माण होत नाही, म्हणजेच अणू विद्युतदृष्ट्या उदासीन राहतात. या सर्व बाबींमुळे अणू स्थायित्व प्राप्त करतात. त्यामुळे राजवायू संरूपण गाठण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग घेतो. 2 अणूंमध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असे म्हणतात. सहसंयुज बंधाचे रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढतात. या पद्धतीत अणूच्या संज्ञेभोवती वर्तुळ काढून त्यात प्रत्येक संयुजा इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलीने दर्शवतात. एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेला सहसंयुज बंध दर्शवण्यासाठी दोन्ही अणूंच्या संज्ञेभोवतीची वर्तुळे एकमेकांना छेदतात असे दर्शवतात. छेदणाऱ्या वर्तुळांच्या परस्पर व्यापन झालेल्या भागात संधान केलेले इलेक्ट्रॉन ठिपका किंवा फुलीच्या साह्याने दर्शवतात. संधान केलेल्या इलेक्ट्रॉनांची एक जोडी म्हणजे एक सहसंयुज बंध होय. वर्तुळ न रेखाटता सुद्धा ठिपका संरचना काढतात. तसेच 2 अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने सुद्धा सहसंयुज बंध दर्शवतात. रेषा संरचनेलाच रचनासूत्र असेही म्हणतात. सहसंयुज बंधाने तयार होणाऱ्या रेणूचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे हायड्रोजन रेणू. आपण याआधी बघितले की हायड्रोजनचा अणुअंक 1 असल्याने त्याच्या अणूमध्ये K कवचात 1 इलेक्ट्रॉन असतो. K कवच पूर्ण भरून हेलियमचे संरूपण गाठण्यासाठी त्याला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज असते. ती भागवण्यासाठी 2 हायड्रोजन अणू त्यांचे इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये संधान करतात व H2 हा हायड्रोजनचा रेणू तयार होतो. 2 हायड्रोजन अणूंमध्ये 2 इलेक्ट्रॉनांच्या संधानाने म्हणजे शेअरिंगने भागीदारीने एक सहसंयुज बंध म्हणजे एकेरी बंध तयार होतो. 2 ऑक्सिजन अणूंच्या रासायनिक संयोगाने O2 हा रेणू तयार होतो, तर 2 नायट्रोजन अणूंच्या रासायनिक संयोगाने N2 हा रेणू तयार होतो. या दोन्ही रेणूंच्या संरचनांचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना पद्धतीने रेखाटन केल्यावर स्पष्ट होते की ऑक्सिजन रेणूंमध्ये 2 ऑक्सिजन अणू एकमेकांना 2 सहसंयुज बंधांनी म्हणजेच दुहेरी बंधाने जोडलेले आहेत, तर N2मध्ये 2 नायट्रोजन अणू एकमेकांना 3 सहसंयुज बंधांनी म्हणजेच तिहेरी बंधाने जोडलेले आहेत. आता आपण मिथेन रेणूच्या संरचनेकडे बघूया. आपल्याला माहिती आहे 4 संयुजा इलेक्ट्रॉनांच्या साह्याने कार्बन अणू 4 सहसंयुज बंध तयार करून नजीकच्या निऑन या राजवायूचे संरूपण गाठतो आणि स्थिरत्व प्राप्त करतो. मिथेन या संयुगाचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना तसेच रेषा संरचना या आकृतीत दाखवलेले आहे. कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य. इतर काही मूलद्रव्यांप्रमाणे
कार्बनचे अणू संयुजा इलेक्ट्रॉन संधान करून सहसंयुज बंध तयार करतात हे आपण पाहिले. तसेच आपण मिथेन या साध्या कार्बनी संयुगाची संरचनासुद्धा पाहिली. परंतु इतर मूलद्रव्यांपेक्षा कार्बनचे वेगळेपण असे आहे की कार्बनपासून बनणाऱ्या संयुगांची संख्या प्रचंड मोठी आहे. आपण पाहिले की धातू, काच, माती यांच्यापासून बनवलेल्या वस्तू वगळता इतर सर्व वस्तू कार्बनपासून बनलेल्या असतात. किंबहुना सर्व सजीवसृष्टी कार्बनच्या संयुगांची बनलेली आहे. आपले शरीरही कार्बनपासून बनलेले आहे. कार्बनपासून मिथेनसारख्या साध्या लहान रेणूपासून ते DNA सारख्या महाप्रचंड रेणूपर्यंत लक्षावधी प्रकारचे रेणू बनतात. कार्बनी संयुगांच्या रेणू वस्तुमानांची व्याप्ती 10⁻12 पर्यंत पसरलेली आहे. याचा अर्थ असा की कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रचंड मोठे रेणू तयार होतात. कार्बनच्या सहसंयुज बंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बन मोठ्या संख्येने संयुगे तयार करू शकतो. यामधून कार्बनची वैशिष्ट्ये लक्षात येतात ती अशी की कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. त्यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखला बंधन शक्ती असे म्हणतात. कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला असतात. मुक्त शृंखला ही सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला असू शकते. बद्ध शृंखला म्हणजे वलयाकार रचना, वर्तुळाकार रचना. दोन कार्बन अणूंमधील सहसंयुज बंध प्रबळ असल्यामुळे स्थायी असतो व या स्थायी प्रबळ सहसंयुज बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. दोन कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयुज बंध तयार होऊ शकतात. यांनाच अनुक्रमे एकेरी बंध, दुहेरी बंध व तिहेरी बंध म्हणतात. एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या कार्बन अणूच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगांची संख्या वाढली. उदाहरणार्थ कार्बनचे 2 अणू असलेले इथेन C2H6 व इथाईन C2H2 अशी 3 संयुगे आहेत. चतुस्संयुजी असल्याने एक कार्बन अणू इतर 4 अणूंशी बंध तयार करू शकतो. यातून अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदाहरणार्थ हायड्रोजन व क्लोरीन या 2 एकसंयुजी मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. ती पुढील प्रमाणे: CH4, CH3Cl, CH2Cl2, CHCl3, CCl4. अशाच प्रकारे कार्बन अणूंचे ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूंबरोबर सहसंयुज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात. कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य कार्बनमध्ये आहे ते म्हणजे समघटकता. आता आपण हायड्रोकार्बनविषयी शिकूया. हायड्रोकार्बनचे 2 प्रकार आहेत: संपृक्त हायड्रोकार्बन व असंपृक्त हायड्रोकार्बन. कार्बनी संयुगांमध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे 1 कार्बन अणू व 4 हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने झालेला मिथेन CH4. याचे रचनासूत्र आपल्याला या पद्धतीने लिहिता येते. इथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणूसूत्र C2H6 असे आहे. याचे रचनासूत्र आपल्याला या पद्धतीने लिहिता येते. हायड्रोकार्बनांची रेषा संरचना म्हणजेच रचनासूत्र लिहिण्यातील पहिली पायरी म्हणजे रेणूमधील कार्बन अणू एकमेकांना एकेरी बंधाने जोडणे व त्यानंतरच्या दुसऱ्या पायरीत चतुस्संयुजी म्हणजे 4ही संयुजा कार्बनच्या उरलेल्या संयुजांची पूर्तता करण्यासाठी रेणूसूत्रातील हायड्रोजन अणू वापरणे. इथे या आकृतीमध्ये इथेनचे रेणूसूत्र आपल्याला दिलेले आहे. रेणूसूत्र आहे इथेनचे C2H6. यातली पहिली पायरी
C2 म्हणजे 2 कार्बन, हे दोन्ही कार्बन एकेरी बंधाने जोडणे आणि 6 हायड्रोजन रेणूसूत्रातील हे जे 6 हायड्रोजन आहेत हे दोन्ही कार्बन अणूंच्या चतुःसंयुजेच्या पूर्ततेसाठी वापरणे. आकृती 9.9 मध्ये इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना 2 पद्धतीने दर्शवलेली आहे. इथे इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेमध्ये 2 कार्बन या पद्धतीने जोडलेले आहेत आणि एकेरी बंध म्हणजेच कार्बनची एक जोडी तयार झालेली आपल्याला दिसून येते. उरलेल्या ज्या कार्बनच्या संयुजा आहेत त्या कार्बनच्या संयुजा हायड्रोजनने त्याची पूर्तता केलेली आहे. इथेन, प्रोपेन यांच्या रचनासूत्रांवरून दिसते की सर्व अणूंच्या संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे. अशा संयुगांना संपृक्त संयुगे म्हणतात. इथेन, प्रोपेन हे संपृक्त हायड्रोकार्बन आहेत. संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन असेही म्हणतात. कार्बनचे 2 अणू असलेले आणखी 2 हायड्रोकार्बन आहेत. ते म्हणजे एथिन C2H4 आणि इथाईन C2H2. एथिनचे रचनासूत्र किंवा रेषा संरचना लिहिण्याची पद्धती पाहू. एथिनचे रेणूसूत्र आहे C2H4. यामध्ये 2 कार्बन आणि 4 हायड्रोजन आहेत. पहिली पायरी म्हणजे हे दोन्ही कार्बन अणू एकेरी बंधाने जोडणे. ते आकृतीत जोडलेले आपल्याला दिसून येते आहे. दुसरी पायरी रेणूमधील हे जे 4 हायड्रोजन अणू आहेत हे कार्बन अणूंच्या चतुःसंयुजेच्या पूर्ततेसाठी वापरणे. दोन्ही कार्बन अणूंच्या प्रत्येकी एका संयुजेची इथे पूर्तता झालेली आपल्याला दिसून येत नाही. म्हणून 2 कार्बन अणूंमध्ये एकेरी बंधाच्या ऐवजी हा दुहेरी बंध म्हणजेच 2 रेषा काढून दुहेरी बंध काढून चतुःसंयुजेची पूर्तता करणे. ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त संयुग म्हणतात. एथिन व इथाईन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत. कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना अल्कीन म्हणतात. ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बनांना अल्काईन असे म्हणतात. साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात. कार्बन अणूंच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला व वलये. मिथेन, इथेन, प्रोपेन या संपृक्त हायड्रोकार्बनांच्या रचनासूत्रांची तुलना करूया. या रचनासूत्रांवरून असे दिसते की रेणूच्या अंतर्भागात कार्बन अणू आहेत व प्रत्येक कार्बन अणूला जोडलेले हायड्रोजन अणू हे रेणूच्या परिघाच्या भागात आहेत. अंतर्भागातील एकमेकांना जोडलेले कार्बन अणू म्हणजे जणू रेणूंचा सांगाडाच होय. कार्बन अणूंच्या सांगाड्याने कार्बनी संयुगाच्या रेणूचा आकार निश्चित होतो. एकापुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बन अणूंची सरळ शृंखला तयार होते. आता ब्युटेनमधील म्हणजेच C4H10 मधील कार्बन शृंखलेकडे बघूया. 4 कार्बन अणू एकमेकांना जोडून आणखी एका प्रकारे कार्बन शृंखला अशा पद्धतीने बनू शकते. या 2 कार्बन शृंखलांच्या कार्बन अणूंच्या चतुःसंयुजेची पूर्तता होईल एवढे हायड्रोजन अणू जोडल्यावर 2 भिन्न रचनासूत्रे मिळतात. या दोन्ही रचनासूत्रांसाठी रेणूसूत्र C4H10 असे एकच आहे. रचनासूत्र भिन्न असल्यामुळे ही वेगवेगळी संयुगे आहेत. भिन्न रचनासूत्र असणाऱ्या संयुगांचे रेणूसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला रचना समघटकता असे म्हणतात. कार्बनी संयुगांमध्ये दिसून येणाऱ्या समघटकतेमुळे कार्बनी संयुगांच्या संख्येत भर पडते. या आकृतीमधील कार्बन शृंखला म्हणजे कार्बन अणूंची सरळ शृंखला होय. तर या आकृतीमधील कार्बन शृंखला म्हणजे कार्बन अणूंची शाखीय शृंखला आहे. सरळ शृंखला व शाखीय शृंखलांच्या व्यतिरिक्त काही कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या बद्ध शृंखला असतात व तेथे कार्बन अणूंची वलये तयार झालेली दिसतात. उदाहरणार्थ सायक्लोहेक्झेन या संयुगांचे रेणूसूत्र C6H12 असे आहे. त्याच्या रचनासूत्रात 6 कार्बन अणूंचे वलय आहे.
हे या दोन्ही आकृत्यांवरून आपल्याला दिसतंय की प्रत्येक कार्बन अणूला 2 हायड्रोजन अशा पद्धतीने जोडलेले आहेत आणि सायक्लोहेक्सेनचे रचनासूत्र तयार झालेले आहे. बेन्झीनच्या रचनासूत्रावरून समजते की तो वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. बेन्झीनच्या संरचनेत 6 कार्बन अणूंच्या वलयात एकाआड एक असे 3 दुहेरी बंध आहेत. हा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना ॲरोमॅटिक संयुग असे म्हणतात. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.